Standard 7th, Subject General Science, Unit 8th, Static Electricity, Subunit Frictional Electricity. Students, in previous video we start the 8th unit, chapter Static Electricity. So we saw what the electric charge. So there are two types of charges are there, positive charge and negative charge. So in like charges, repulsion takes place, they repel to each other or they go away from each other, and in dislike charge or unlike charge, attraction is present, so they attract towards each other. We saw how this electric charge produces or the origin of electric charge. Okay. Now here in today's video we are going to discuss about the frictional electricity. Frictional electricity. Frictional electricity. So the electric charge generated by friction, that is called as a frictional electricity. So this is the definition of frictional electricity. What is that? The electricity or electric charge which is produced or generated by the friction, that is called as a frictional electricity. So this charge is produced only at one place of the friction. जिथं फ्रिक्शन होतं म्हणजे घर्षण होतं अशाच ठिकाणी काय होते, हे जे चार्ज आहे तर ते प्रोड्यूस होतं, तयार होतं. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. सो दिस इज अ स्टॅटिक electricity because this electricity or electric charge is produced at one place where there is a friction. जिथे फ्रिक्शन असतं तिथेच ही प्रोड्यूस होते, म्हणून याला काय म्हणायचं, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असे म्हटलं. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर शॉर्ट ड्युरेशन. आता ज्या ऑब्जेक्टवर ही तयार होते तर त्या ऑब्जेक्टवर ही फक्त शॉर्ट ड्युरेशनसाठीच म्हणजे खूप कमी कालावधीसाठी ही काय होते, तयार होत असते. सो द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्सॉर्ब्ड इन मॉइस्ट एअर. हे जे चार्जेस आहेत स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, सो दे आर ॲब्सॉर्ब्ड. हे काय होतात, ॲब्सॉर्ब होतात इन द मॉइस्ट एअर. जर एअर काय असेल, मॉइस्ट एअर असेल तर याच्यामध्ये हे चार्जेस जे आहेत तर ते ॲब्सॉर्ब केले जातात. दॅट इज वाय these experiments should be performed in a dry weather, particularly in winter. आता म्हणून या प्रकारचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत तर ते ड्राय वेदरमध्ये केले जाणं काय गरजेचं आहे, केले जातात. आणि पर्टिक्युलरली विंटरमध्ये काय होतात, केले जातात वेअर द वेदर इज ड्राय. कारण मॉइस्ट एअर असेल तर काय होतं, त्याच्यामध्ये चार्जेस जे तयार झाले असतात तर ते काय होतात, ॲब्सॉर्ब होतात त्याच्यासाठी. सो वी शुड ट्राय वन ॲक्टिव्हिटी हिअर. फॉर द ॲक्टिव्हिटी वी टेक द ॲपॅरेटस लाईक सी फ्यू स्ट्रॉज, वुलन क्लॉथ, सॉक्स किंवा ग्लोव्ज घेतले ते चालतील. इथं वुलन क्लॉथ म्हणजे लोकरी क्लॉथ घ्यायचं आहे. ग्लास बॉटल घ्यायची आहे. टेक अ ग्लास बॉटल. नाव see what is the procedure. Place a straw on the bottle. आता काय करायचं आहे, स्ट्रॉ काय करायचा, बॉटलवर ठेवायचा आहे. सो फॉर एक्झाम्पल दिस इज अ बॉटल, तर बॉटलवर काय करायचं आहे, स्ट्रॉ ठेवायचा आहे, लाईक दॅट वे. सो दिस इज अ स्ट्रॉ. हा काय आहे, स्ट्रॉ या बॉटलवर ठेवलेला आहे. टेक अनदर स्ट्रॉ नियर इट. आता या स्ट्रॉ जवळ काय करायचं आहे, एक दुसरा स्ट्रॉ याच्या जवळ आणायचा आहे आणि काय होतं ते पाहायचं आहे. ओके.
Observe what happens. Now leave the straw on the bottle as it is. हा बॉटलवरचा स्ट्रॉ आहे तसंच काय करायचं इथे ठेवायचं आहे. Rub the other straw against a woolen cloth and take it near to the straw on the bottle. आता हा जो स्ट्रॉ आहे तर तो काय करायचा आहे बाजूला घ्यायचा आणि तो वूलन क्लॉथ वर म्हणजेच लोकरी कापडावर काय करायचं आहे रब करायचा आहे घासायचा. आणि नाव टेक दिस नियर टू धिस स्ट्रॉ. या स्ट्रॉच्या जवळ काय करायचं त्याला आणायचं आहे. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स आणि काय होतं ते बघायचं आहे. नाव टेक 2 स्ट्रॉ अँड रब देम अगेन्स्ट वूलन क्लॉथ ॲट द सेम टाइम. आता हे दोन्ही पण स्ट्रॉ काय करायचे आहेत काढून घ्यायचे आहेत आणि ते दोन्ही पण काय करायचे आहेत वूलन क्लॉथवर रब करायचे आहेत घासायचे आहेत एकाच वेळेला हे काय करायचे. नाव कीप ऑफ स्ट्रॉ ऑन द बॉटल अँड टेक अदर टू द नियर टू इट. आणि मग या दोन्हीपैकी एक काय करायचं बॉटलवर ठेवायचा आणि दुसरा काय करायचं याच्या जवळ आणायचं आहे. अँड सी व्हॉट हॅपन्स आणि काय करायचं आहे काय होतं ते पाहायचं आहे. सो कीप द रब्ड स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज अँड टेक वूलन क्लॉथ ऑन विच इट वॉज रब्ड क्लोज टू इट. आणि आता काय करायचं बघा हा जो स्ट्रॉ आहे इथं असंच ठेवायचा आहे आणि जो वूलन क्लॉथ आहे तर ते काय करायचं आहे ज्याच्यावर आपण रब केलेलं आहे तर ते काय करायचं याच्यावर झाकून ठेवायचं आहे. आता काय काय केलं बघा पहिल्यांदा सुरुवातीला सिंगल काय केलं स्ट्रॉ ठेवला आणि दुसरा स्ट्रॉ इथे जवळ आणलेला आहे. सेकंडमध्ये काय केलं बघा आपण हा जो स्ट्रॉ आहे त्याला वूलन क्लॉथवर रब केलं आणि नंतर याच्या जवळ आणलेला आहे. तिसऱ्यामध्ये काय केलं बघा दोन्ही स्ट्रॉ जे आहेत वूलन क्लॉथवर रब केले ॲट अ टाइम. त्यातला एक ठेवला आणि एक दुसरा याच्या जवळ आणला आणि काय होतं ते पाहिलं. नाव सी रेकॉर्ड ऑल दीज ऑब्झर्वेशन्स इन ईच ऑफ द धिस प्रोसिजर इन द चार्ट. हे सगळे जे ऑब्झर्वेशन्स आहेत तर ते चार्टमध्ये आपल्याला इथं लिहायचे आहे. ओके सी हिअर धिस प्रोसिजर. हा एक्सपेरिमेंट आता आपण पाहिलेला आहे. व्हॉट इज द प्रोसिजर. अ चार्ज्ड स्ट्रॉ इज टेकन नियर द अनचार्ज्ड स्ट्रॉ. जेव्हा काय होतं चार्ज्ड स्ट्रॉ जो आहे तर तो अनचार्ज्ड स्ट्रॉच्या जवळ आणलं जातं तर तिथं काय होणार आहे ॲट्रॅक्शन होणार आहे. सो व्हॉट इज द रिझल्ट हिअर attraction. Okay, so here attraction takes place. So what is the inference. Electrically charged object attracts uncharged object. So this is the inference. What is the inference. Electrically charged object attracts uncharged objects. This is the inference. Now see second procedure. 2 straws carrying similar charges are brought near each other. दोन्ही मध्ये काय आहे स्ट्रॉ मध्ये सिमिलर चार्जेस आहेत. सो देर इज अ रिपल्शन. इथं काय होणार आहे रिपल्शन होणार आहे. व्हॉट इज द इन्फरन्स ऑफ धिस. देर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. सो इन like electric charges मध्ये काय होतं रिपल्शन. सो देर इज अ रिपल्शन that is takes place. Okay, now see third one is what is that. A charged straw and oppositely charged cloth which was used for rubbing are brought near each other. एक चार्ज्ड स्ट्रॉ आणि दुसरा काय आहे अपोजिटली चार्ज्ड क्लॉथ ज्याच्यावर काय केलं स्ट्रॉ रब केलेला आहे तर त्या क्लॉथवर काय असणार आहे अपोजिट चार्ज असणार आहे. सो हिअर अनलाईक चार्जेस वेन टेक्स नियर टू इच अदर सो देर इज अ अट्रॅक्शन. तिथे काय होतं अट्रॅक्शन होतं. सो अट्रॅक्शन बिटवीन 2 अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस. तर इथे इन्फ्लुएन्स काय सांगू शकतो. सो देर इज अ अट्रॅक्शन
between unlike electric charges. इलेक्ट्रिक चार्जेस जे अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस आहेत त्याच्यामध्ये काय होतं अट्रॅक्शन. दिस इज द इन्फरन्स. ओके. सी हियर व्हॉट इज द इन्फ्लुएन्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंटवरून काय होतं आपल्याला इन्फ्लुएन्स सांगता येईल सांगा. जर इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट्स असतात ते इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट्स जे आहेत सो दे आर अट्रॅक्ट्स each other. Electrically charged objects attracts uncharged objects. Okay. हा फर्स्ट इन्फ्लुएन्स झाला. सो देर इज इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट काय होतात अनचार्ज ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतात. सेकंड इन्फ्लुएन्स काय सांगू शकतो बघा आपण. देर इज अ रिपल्शन. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला अट्रॅक्शन. देर इज अ रिपल्शन. रिपल्शन कशामध्ये होतं. रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस. लाईक चार्जेस जे आहेत त्याच्यामध्ये रिपल्शन दिसतं. जे लाईक चार्जेस आहेत सो दे आर रिपेल्ड टू इच अदर अँड अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक चार्जेस. अनलाईक चार्जेस मध्ये काय होतं अट्रॅक्शन. देर इज अ attraction between like or unlike charges. Okay, so this is the third influence. परत बघूया आपण. इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट attracts uncharged objects. Second one is there is a repulsion between like electric charges. जे like electric charges आहेत म्हणजे पॉझिटिव्ह और पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन होणार आहे किंवा निगेटिव्ह मध्ये काय होणार आहे रिपल्शन होणार आहे. and there is a attraction between unlike charges म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जे चार्जेस आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं अट्रॅक्शन. हेन्स हियर द रिपल्शन this is the used for the test for identifying electrically charged objects. तर रिपल्शन जे आहे तर ती जी टेस्ट आहे तर ती यूज केली जाते एखादा ऑब्जेक्ट इलेक्ट्रिकली चार्ज आहे का नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके. दीज आर द इन्फ्लुएंस ऑफ दिस एक्सपेरिमेंट. नाउ ऑब्जर्व and discuss about this. Take a thermocol balls or mustard seeds in a bottle and shake the bottle vigorously. The seeds try to move away from each other but stick to the bottle. Why does this happen? आता इथे याच्यामध्ये मस्टर्ड सीड ऑल दीज आहे लाईट चार्जेस तयार होणार आहेत ते एकमेकांना रिपेल करणार आहेत बट बॉटलवर काय होणार आहे बॉटलमध्ये म्हणजे प्लास्टिक आणि याच्यावर आणि मस्टर्ड सीड याच्यामध्ये डिसलाईक म्हणजे अनलाईक चार्जेस होणार आहेत. सो देर इज अ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू. ओके. नाउ सी नेक्स्ट वन इज नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. फॉर दॅट सी टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. ही ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. टू चार्ज an object by contact. For that, so here see activity. Rub the plastic comb against the paper. Touch this comb with another uncharged comb. Take other comb near some pieces of paper. What happens here? काय केले बघा इथं. रब द प्लास्टिक कोंब अगेन्स्ट द पेपर. पेपरवर काय करायचं प्लास्टिक कोंब जो आहे तर तो घासायचा आहे. टच दिस कोंब विथ अनदर अनचार्जड कोंब. हा जो कोंब आहे तर तो दुसऱ्या अनचार्जड कोंबच्या जवळ आणायचा आहे आणि तो दुसरा कोंब जो आहे तर तो जे पेपरचे तुकडे आहेत पीसेस ऑफ पेपर त्याच्या जवळ आणायचं. सो देर इज अ अट्रॅक्शन between or that pieces of paper get attracts towards that another comb. दुसऱ्या कोंबच्या काय होतात तिकडे हे पीसेस जो पेपरचे आहेत तर ते अट्रॅक्ट होतात. सो
हिअर वी कॅन चार्ज द ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. अशा प्रकारे आपण कॉन्टॅक्ट थ्रू काय करतो, एखादा ऑब्जेक्ट जो आहे तर तो चार्ज करू शकतो. नाव सेकंड ॲक्टिव्हिटी इज हिअर टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. टू चार्ज an object by induction. इंडक्शन थ्रू पण काय करू शकतो आपण, हे चार्ज करू शकतो एखाद्या ऑब्जेक्टला. फॉर दॅट सी हिअर वन ॲक्टिव्हिटी, रब अ कोम ऑर बलून ऑन युअर हेअर. आपल्या हेअरवर काय करायचं, कोम किंवा बलून रब करायचा. अँड take the comb near the thin trickle of water from the tap. नळातून जे पाणी पडतं, नळामधून जे पाणी पडतं त्याची जी धार असते, तर त्याच्याजवळ काय करायचं, याच्याजवळ काय तो कोंब जो आहे तर तो काय आपल्याला आणायचा आहे. तर ही जी धार आहे त्या धारेच्या जवळ हा कोंब जो आहे, जो आपण काय केला आपल्या हेअर्सवर रब केलेला आहे, तर तो काय करायचा, आणायचा आहे. सी व्हॉट हॅपन्स. इथं आपल्याला काय असतं, तर नाव ड्रॉ द कोम अवे फ्रॉम द टिकल अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता इथे यामध्ये याची जी काय धार आहे पाण्याची, तर ती काय होते, थोडीशी अशी तिरकी झालेली आपल्याला दिसते. सो दॅट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट कोम. ही कोमकडे काय होते, अट्रॅक्टेड होताना आपल्याला दिसते. वेन वी रिमूव्ह धिस कोम, हे जेव्हा आपण रिमूव्ह करतो तर तेव्हा पुन्हा काय होते, ही धार जी आहे तर ती आहे तशी स्ट्रेट असते. सो हिअर वी ऑब्झर्व दिस. आणि अशा प्रकारे आपण ह्या ऑब्जेक्टला काय करू शकतो, इंड्युस्ड आपण ऑब्जेक्ट चार्ज करू शकतो बाय इंडक्शन. सो दीज आर द टू डिफरंट ॲक्टिव्हिटीज. नाव मार्क युअर ऑब्झर्वेशन्स विथ टिक. टिक मार्क करायचे तुमच्या ऑब्झर्वेशन्सला. सो वेन the charged comb is brought close to the flowing water. जेव्हा चार्ज काय होतो, कोंब जो आहे तर तो आपण या वॉटरच्या फ्लोच्या जवळ आणतो. वॉटर गेट अट्रॅक्ट्स or repelled or remain as it is, so that get attracted. काय होतो, अट्रॅक्ट होतो. So that is attracted towards the comb. Okay. When a charged comb is taken away from the flowing water, so it get attracts remains that repelled or remains as it is. That was initially, that remains as it is. Remains as it is. As it is at initially. As initially. तर इनिशियली कसा होतो, तसा का होतो, हा फ्लो होतो. सो दीज आर द टू ऑब्झर्वेशन. जेव्हा कोम जवळ आणला जातो सो दॅट गेट अट्रॅक्टेड. जेव्हा कोम रिमूव्ह केला जातो तर तेव्हा तो आधीच सुरुवातीला कसा होतो तसाच का होतो, तो राहतो. सो ॲट द फर्स्ट फ्लो ऑफ द वॉटर इज नॉट चार्ज. वेन निगेटिव्हली चार्ज कोम कम्स नियर टू द फ्लोइंग वॉटर, द निगेटिव्ह particles in it nearest to the comb are pushed away, so that part becomes positively charged due to the deficiency of the negatively charged, and the comb has negative, the water has positive charge due to attraction between the opposite charges. The flowing water is attracted towards the comb. सुरुवातीला काय होतं बघा, पहिल्यांदा सगळ्यात आधी वॉटर इज नॉट चार्ज, वॉटर चार्ज नसतं. वेन निगेटिव्हली चार्ज कोम इज ब्रॉट नियर टू धिस फ्लो, जेव्हा निगेटिव्हली चार्ज कोम आपण काय करतो या वॉटरच्या फ्लोच्या जवळ आणतो, तर तेव्हा काय होतं बघा, निगेटिव्हली पार्टिकल्स इन द नियरेस्ट टू द कोम, जे एकदम जवळ असतात कोमच्या जवळ, तर ते काय होतात, ते पुश केले जातात. अँड दॅट पार्ट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ द निगेटिव्हली चार्ज. त्यामुळे तो जो पार्ट आहे तर तो काय होतो, पॉझिटिव्हली चार्ज होतो, कारण निगेटिव्ह चार्जचा डिफिशियन्सी म्हणजे कमतरता असल्यामुळे.
आणि आता इथं काय होतं बघा, कोम जो आहे तर तो सो द कोम हॅज निगेटिव्ह, कोम काय आहे निगेटिव्ह आहे आणि वॉटर हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज आणि वॉटरवर काय आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज, दीज आर टू अनलाइक चार्ज, ड्यू टू दॅट देर इज अ अट्रॅक्शन टेक्स प्लेस आणि म्हणून तो जो काय आहे फ्लो आहे सो दॅट गेट अट्रॅक्ट टुवर्ड्स द कोम. ओके, सो द फ्लो अट्रॅक्ट्स टुवर्ड्स द कोम. देन सेकंड बघा, सेकंड जे आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, व्हेन द कोम्ब इज टेकन अवे, जेव्हा कोम्ब काय करतो दॅट टेकन अवे, तो लांब नेला जातो. द निगेटिव्ह पार्टिकल्स इन द फ्लोईंग वॉटर कम बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. जेव्हा तो कोम्ब जो आहे तर तो बाजूला केला जातो तर तेव्हा काय होतं बघा, जे निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत फ्लोईंग वॉटरमध्ये तर ते काय होतात त्यांच्या स्वतःच्या मूळच्या जागी येतात अँड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस बिकम्स इक्वल्स इन द नंबर. त्याच्यामुळं या वॉटरमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय होतात इक्वल होतात अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट आणि याचा परिणाम म्हणून काय होतं, द वॉटर बिकम्स अनचार्ज. वॉटर कसं होतं अनचार्जड अँड दस दे स्टॉप्स बीइंग गोईंग और गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कोम्ब. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे काय होतं त्याच्यामध्ये न्यूट्रल झाल्यामुळे काय होतं म्हणजे विदाऊट चार्जेस झाल्यामुळं जे अट्रॅक्शनचे जे आहे तर ते काय होते थांबतं आणि पुन्हा ते काय होतं ओरिजिनल पोझिशनला येतं. ओके, सो दिस इज द इन्फ्लुएन्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट, दिस टू इन्फ्लुएन्सेस. हे काय कन्क्लुजन आपण अशा प्रकारे काढणार. नाव सी, ऑलवेज रिमेंबर वन थिंग, the number of positive and negative charges are equal in an uncharged or neutral object. जो अनचार्ज किंवा न्यूट्रल ऑब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे चार्जेस आहेत तर ते इक्वल नंबरमध्ये असतात, म्हणजे एकसारखे एक समान असतात आणि म्हणूनच काय होतो अनचार्ज ऑब्जेक्ट तयार होतो. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय द इंडक्शन stays only as long as the charged object is near to it. इंड्यूस्ड हा जो आहे चार्ज तयार होतो तर तो केव्हापर्यंत टिकतो, जोपर्यंत त्याच्याजवळ दुसरा चार्ज ऑब्जेक्ट आहे तोपर्यंत तो इंड्यूस्ड त्याच्यामध्ये तयार झालेला. तर इथे काय झालं आहे, हा चार्ज तयार झाला. कुठला चार्ज आहे, या वॉटरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला आहे. कुणामुळे, त्या कोम्बमुळे. कधीपर्यंत हा चार्ज राहिला, जोपर्यंत कोम्ब याच्या जवळ आहे तोपर्यंत. ज्याला आपण त्याला रिमूव्ह करतो तर तेव्हा याच्यामधला चार्ज पण काय होतो निघून जातो. सो इंड्युस्ड जो चार्ज आहे याला अशा प्रकारचा जो चार्ज आहे या वॉटरच्या या ट्रिकरमध्ये तयार झाला आहे. सो दॅट इज अ इंड्युस्ड चार्ज. हा कसला चार्ज आहे, इंड्युस्ड चार्ज आहे. सो दॅट स्टेज ॲज लॉंग ॲज द चार्ज ऑब्जेक्ट इज नियर टू इट. ज्याच्या जवळ चार्ज ऑब्जेक्ट आहे तोपर्यंतच हा शिल्लक राहतो. त्याच्यानंतर हा काय होतो रिमूव्ह होतो, म्हणजे नाहीसा होतो. ओके, सी हियर वन क्वेश्चन इज हियर, व्हाय डज अ चार्ज बलून स्टिक टू द वॉल. आता या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही देऊ शकता का बघा. जो चार्ज बलून आहे म्हणजे जेव्हा आपण त्या बलूनला इन्फ्लेटेड बलून जो असतो तर आपण ड्राय हेअरवर काय करतो रब करतो आणि तो भिंतीला चिकटवतो तर तेव्हा काय होतो तो दॅट गेट स्टिक टू द वॉल. व्हाय इट इज, याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. हे आन्सर द्यायचं आहे. अँड वी स्टॉप हिअर. तर एक्सरसाइज म्हणून याच्यामध्ये जे आपण हे इन्फ्लुएन्स बघितले, राईट डाऊन हीज ऑल इन्फ्लुएन्स ऑफ द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. ऑल्सो राईट द डेफिनेशन ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ऑर द फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. याची डेफिनेशन द्यायची आहे आणि याची जे इन्फ्लुएन्स काढले त्या एक्सपेरिमेंट करून आपण हे इन्फ्लुएन्स पण काय करायचे आहेत तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. हा आजचा काय त्याला अभ्यास आहे.